नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो MPSC विथ सुशील दरवरे या यूट्यूब चॅनलवर. आणि हा व्हिडिओ जो आहे तो टेट 2023च्या ज्या परीक्षा सुरू आहेत त्या परीक्षार्थींसाठी आहे. कारण की बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये लिहिलेलं होतं की स्ट्रॅटेजी काय असावी, पर्टिक्युलरली टाईम मॅनेजमेंटचा इश्यू आहे आणि IBPS पॅटर्नविषयी भीती आहे. तर ती भीती दूर करण्याचा आपण इथे प्रयत्न करूया आणि तेही ज्या फॅक्ट्स आहेत त्यांच्या आधारावर. माझा 12 वर्षांचा अनुभव आहे IBPS परीक्षांचा. SSC आणि बँकिंगच्या परीक्षा मी स्वतः दिलेल्या आहेत आणि त्यांच्या कोचिंग क्लासेस मी घेतो. त्यामुळे IBPS पॅटर्नविषयी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी इथे सांगणार. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. योग्य अटेम्प्ट किती असावेत, कशा प्रकारे आता शेवटच्या 3 ते 4 दिवसांत ज्यांच्या परीक्षा आहेत 2 दिवसात 2 दिवस असतील कोणाच्या परीक्षेला, ते सुद्धा कशा प्रकारे जास्त स्कोर करू शकतात आणि योग्य अटेम्प्ट्स किती राहणार आहेत, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर स्ट्रॅटेजी व्हिडिओ फॉर टेट. आता टाईम मॅनेजमेंट आणि IBPS पॅटर्न. तर सर्वात महत्त्वाचं किंवा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे विद्यार्थ्यांसाठी तो आहे पेपर जो असतो तो इझी की टफ. म्हणजे हा एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येतो. इथूनच सुरुवात करूया आपण. तर पेपर इझी किंवा टफ असेल आणि ज्यांना हा पेपर डिफिकल्ट वाटतो आहे तर तो का वाटत आहे. म्हणजे पेपर विद्यार्थ्यांनुसार हा बदलत जाऊ शकतो की एखाद्या विद्यार्थ्याला इझी पेपर वाटत असेल, एखाद्याला टफ वाटत असेल. पण सामान्य जो कल आहे तो IBPSच्या पॅटर्नमुळे जी भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे पेपर टफ वाटत आहे. तर याची कारणे कोणती आहेत. तर पहिलं कारण आहे की IBPS पॅटर्नची भीती. आता IBPS पॅटर्न का भीती वाटत आहे टेटच्या विद्यार्थ्यांना, पर्टिक्युलरली बँकिंग वगैरेच्या विद्यार्थ्यांना त्या पॅटर्नची का भीती वाटत नाही. कारण की त्यांचा सराव झालेला असतो, त्या सिस्टमशी ते संबंधित असतात, त्यांना माहिती असते त्या सिस्टमविषयी. तर ही भीती दूर करण्यासाठी तुम्हाला IBPS पॅटर्न किंवा IBPSचा पेपर कशा प्रकारे येतो, म्हणजे तो त्याचा इंटरफेस कसा असतो, कशा प्रकारे आन्सर्स क्लिक करावे लागतात, याची जागरूकता असणे खूप महत्त्वाचं आहे. याची अवेअरनेस तुम्हाला माहिती पाहिजे. आणि याचा खूप सोपा मार्ग आहे मॉक पेपर्स. म्हणजे जे सराव प्रश्न आहेत ऑनलाईन ते तुम्ही सॉल्व करायला पाहिजेत. खूप छोटे छोटे पॅकेजेस याचे अवेलेबल असतात. 250 रुपीजमध्ये तुम्हाला 3 ते 4 पेपर्स मिळू शकतात किंवा फ्री मॉक पेपर्स पण अवेलेबल आहेत ऑनलाईन. तुम्ही जर सर्च केलं तर जोपर्यंत तुम्ही स्वतः पेपर सॉल्व करून बघणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला स्वतः रिअलाईज होणार नाही की हा पॅटर्न काही जास्त डिफिकल्ट नाही. 1 ते 2 प्रश्न तुम्ही 1 ते 2 पेपर सेट जर तुम्ही सॉल्व केले तर नक्कीच तुम्हाला या IBPS पॅटर्नची जी भीती आहे, म्हणजे इंटरफेसची जी भीती आहे ती दूर होणार आहे. आता काही विद्यार्थ्यांना मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे 3 ऑप्शन्स असतात. मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे एखादा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत असेल तर तुम्ही आन्सर क्लिक करू शकता. म्हणजे सेव्ह अँड नेक्स्ट हा एक ऑप्शन असतो. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणजे उत्तर सेव्ह करायचा आणि नेक्स्ट म्हणजे क्लिक करून पुढच्या प्रश्नावर तुम्ही जाऊ शकता. तर तो प्रश्न ग्रीन होतो. या बाजूला अशा प्रकारे क्रमांक असतात 1 2 3 4 असे असतील आणि तुम्ही जर समजा या प्रश्नाचं उत्तर दिले तर हा ग्रीन होणार आहे. आता मार्क फॉर रिव्ह्यू कधी करायचा, तर मार्क फॉर रिव्ह्यू करण्याची काही आवश्यकताच नाही आहे. जो प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा नाही सरळ सेव्ह अँड नेक्स्ट करायचा, तो रेडमध्ये येईल. आणि ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मार्क करणार किंवा क्लिक करणार तो प्रश्न कशामध्ये येईल, ग्रीनमध्ये येईल. आता एक परत चुकीची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात आहे की आपण एकदा मार्क केलं तर तो रिस्पॉन्स जो आहे तो आपण खोडू शकत नाही. तर आपण एका प्रश्नाचे उत्तर कितीही वेळा बदलू शकतो. दुसरा प्रश्न म्हणजे एका प्रश्नावर तुम्ही कितीही वेळा येऊ शकता आणि त्यासाठी समजा तुम्हाला 50व्या क्रमांकावर यायचं असेल तर डायरेक्ट इथे 50व्या क्रमांकावर क्लिक करा, तुम्हाला तो प्रश्न दिसणार आहे. म्हणजे ही अजिबात भीती मनात बाळगू नका. जर तुम्ही थोडे पॅनिक झाले परीक्षेमध्ये तर 1 मिनिटाचं तुम्ही रिलॅक्स करा, स्टेबल करा स्वतःला आणि पुढे पेपर सॉल्व करा. कारण की 120 मिनिटांचा पेपर आहे, त्यामध्ये 1 मिनिटं तुम्ही स्वतः रिलॅक्स होण्यामध्ये काढला तर तुम्हाला त्याचा पुढील प्रश्नांसाठी नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण घाबरायचं नाही आहे आणि मॉक पेपर नक्की सॉल्व करा किंवा एखादा सेक्शन सॉल्व करून बघा. फ्री लिंक्स खूप अवेलेबल आहेत. मग ही भीती तुमची दूर झाली तर नक्कीच तुम्हाला पेपरविषयी जास्त बेटर वाटेल. प्रश्न सॉल्व करण्यामध्ये जास्त सोपं जाणार आहे तुम्हाला. दुसरे कारण आहे की पेपर टफ वाटण्याचे बुद्धिमत्ता व अंकगणित यामध्ये येणारे प्रश्न. म्हणजे 110 मार्कांचं वेटेज आहे, 80 आणि 30 मार्कांचं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असे प्रश्न पडतात की जी शिक्षक अभियोग्यता म्हणजे जे इतर पेपर्स आहेत मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र यांच्यावर ओव्हरऑल वेटेज जे आहे ते 90 मार्कांचं आहे आणि बुद्धिमत्ता आणि अंकगणितामध्ये 110 मार्कांचं. तर बघा
हा जो पॅटर्न आहे तो टेटच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी समान आहे. मग जी गोष्ट प्रत्येकासाठीच टफ आहे त्यामध्ये ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन एकसारखंच आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुमचे कॉम्पिटिशन तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांशीच आहे. कारण की IBPS म्हणजे बँकिंगची जी परीक्षा प्रिपेअर करत आहेत ते तर टेटच्या परीक्षा देणार नाहीत. असे केसेस पुष्कळच कमी प्रमाणात असतील. तर ते आपले कॉम्पिटिटर्स नाहीत. आपले कॉम्पिटिटर आपल्यासारखेच विद्यार्थी आहेत. त्यामुळे जो पॅटर्न आपल्याकडे आहे त्या पॅटर्नमध्ये योग्य किती चांगलं तुम्ही करू शकता ते तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि काही शिफ्टमध्ये समजा तुम्हाला डिफिकल्ट पेपर मिळत असेल, एखाद्या शिफ्टमध्ये सोपा पेपर येत असेल, तर मग तुम्हाला असं वाटू शकतं की त्या शिफ्टमध्ये तर सोपा होता, माझ्या शिफ्टमध्ये कठीण पेपर आलेला आहे तर मला त्याचा लॉस होईल. अजिबात लॉस होत नाही. कारण की नॉर्मलायझेशन असा एक प्रकार असतो. नॉर्मलायझेशनमध्ये काय असतो की डिफिकल्ट जो सेक्शन असतो किंवा जी शिफ्ट डिफिकल्ट असते त्यामध्ये त्यांना जास्त मार्क्स देण्यात येतात किंवा त्यांना इझीसोबत कम्पेअर करण्यात येतात. तर त्यामुळे तुम्हाला किती मार्क अटेम्प्ट करायचे आहेत किंवा पेपर इझी आहे की टफ आहे त्याकडे लक्ष न देता किती आपण मॅक्झिमम अटेम्प्ट करू शकतो त्यावर लक्ष द्यायचं आहे. तर IBPS पॅटर्न ची जागरूकता करा, मॉक पेपर सॉल्व करा, तुमची भीती दूर होईल आहे. आता आपण पुढच्या मुद्द्यांवर बोलूया की कशा प्रकारे अंकगणित बुद्धिमत्ता व इतर सेक्शन्समध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट, की सर्वांना माहिती आहे की पेपरमध्ये काय येत आहे, बरेच व्हिडिओज आहेत. आता टाईम मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं तर त्याआधी काही गोष्टी समजून घेऊया. 2 प्रकारचे विद्यार्थी असतील आहेत. 2 प्रकारचे विद्यार्थी कोणते असतील? आता आपण पूर्ण सिलेबसला 2 भागात डिवाइड करूया. बुद्धिमत्ता प्लस अंकगणित हा एक भाग करूया, याला आपण A भाग म्हणूया. आणि इतर जो भाग आहे 90 मार्कांचा तो B भाग म्हणूया. तर 2 प्रकारचे विद्यार्थी असू शकतात. ज्यांचा इतर भाग मजबूत असेल आणि अंकगणित बुद्धिमत्ता त्यांना डिफिकल्ट वाटतो. ओके, हा पहिला प्रकार असेल. पहिल्या प्रकारात काय असेल? स्ट्रॉंग पार्ट कोणता असेल? B. आणि दुसऱ्या प्रकारचे जे विद्यार्थी असतील त्यांचा स्ट्रॉंग पार्ट कोणता असेल? A. म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता हा त्यांची स्ट्रेंथ असेल. बघा, असे विद्यार्थी ज्यांची अंकगणित व बुद्धिमत्ता स्ट्रेंथ आहे असे बरेच कमी विद्यार्थी असतील की ज्यांना वाटतं की बुद्धिमत्ता आणि अंकगणित माझं चांगलं आहे, त्यांच्यासाठी हा पेपर खूपच सोपा आहे. पण मॅक्झिमम विद्यार्थी जे आहेत ते पहिल्या प्रकारामध्ये येतात की त्यांचा जो 90 मार्कांचा पेपर आहे तो त्यांना इझी वाटत आहे आणि तो सोपाही येत आहे. आणि भाग 1 जो आहे अंकगणित व बुद्धिमत्तेचा म्हणजे 110 मार्कांचा भाग जो आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना टफ वाटतो आहे. म्हणून या टफ पार्टमध्ये तुम्ही किती जास्त स्कोर करू शकता आणि कशा प्रकारे स्कोर करू शकता हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही प्रकार 1 चे विद्यार्थी असाल तर तुमचा भाग B चांगला असेल आणि भाग A तुम्हाला टफ वाटत असेल. असेच बरेच विद्यार्थी आहेत. मग त्यांनी कशा प्रकारे स्ट्रॅटेजी करावी? कारण की ज्यांचं बुद्धिमत्ता व अंकगणित चांगलं आहे, स्ट्रॉंग आहे, त्यांना काही प्रश्नच नाही. त्यांनी फक्त सराव करावा, मॉक पेपर सॉल्व करावे, त्यांचा पेपर नक्कीच ते पास होतील, निघेल त्यांचा कट ऑफ. आता कशा प्रकारे ज्यांना बुद्धिमत्ता व अंकगणित डिफिकल्ट वाटतो त्यांनी काय करायचं आहे? बघा, 2 ते 4 दिवस आता परीक्षेला आहेत. म्हणजे कुणाच्या परीक्षा 27, 28 किंवा 2-3 तारखेला असतील. तर 2 दिवसातही तुम्ही व्यवस्थितरित्या प्रिपरेशन करू शकता. कशा प्रकारे करायचं तेच मी तुम्हाला समजवण्याचा इथे प्रयत्न करतो. तर स्ट्रॅटेजी काय असावी रिझनिंगमध्ये? तर तुम्ही 1 किंवा 2 मार्कांसाठी जे प्रश्न येतात त्यावर फोकस न करता जे बल्कमध्ये प्रश्न येत आहेत त्यावर फोकस करा. IBPS ज्यावेळी ही परीक्षा घेते, इतर परीक्षांच्या अनुभवावरून सांगतो मी तुम्हाला की पॅटर्न त्यांचा फिक्स असतो. म्हणजे एका पेपरमध्ये म्हणजे एका शिफ्टमध्ये जशा प्रकारे त्या टॉपिकवर प्रश्न येतील, समजा तो टॉपिक डायरेक्शन असेल तर दुसऱ्या शिफ्टमध्ये पण दिशामापनावर तशाच प्रकारचे प्रश्न येतील. म्हणजे ते खूप व्हेरिएशन अशा प्रकारे करत नाहीत. ते पॅटर्न सेम ठेवतात, फक्त प्रश्न बदलतात. म्हणजे प्रश्नांचे स्वरूप बदलत नाही, प्रश्न बदलतात. तर मग आपल्याला काय करायचं आहे? एक सिक्वेन्स तयार करायचा आहे आपल्याला इझी टू डिफिकल्टी लेवलनुसार. तर माझ्या अनुभवावरून हे काही टॉपिक्स आहेत आणि हे त्यांचे सिक्वेन्स आहेत की तुम्ही कोणते टॉपिक इझिली प्रिपेअर करू शकता. तर त्यामध्ये सर्वात प्रथम कोणतं येणार? दिशामापन. आपण याच्यावर व्हिडिओ पण एक बघितलेला आहे, टाकलेला आहे. तर 4 ते 5 प्रश्न येतात. मग तुम्हाला काय करायचं आहे? एक टॉपिक पकडायचा आहे. कारण की डिसाइडिंग फॅक्टर कोणता असेल? प्रत्येकासाठीच अंकगणित व बुद्धिमत्ता टफ वाटत आहे तर डिसाइडिंग फॅक्टर असेल ॲक्युरसी. म्हणजे तुम्ही किती ॲक्युरेटली प्रश्न सॉल्व करता. असं व्हायला नको की तुम्ही 60-70 प्रश्न सॉल्व करतायत आणि तुमचे 40च बरोबर येत आहेत. इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही 50 प्रश्न सॉल्व करा आणि 50 करेक्ट करा. अशा प्रकारे तुम्हाला ॲक्युरसीवर वर्क करावं लागेल. आणि एकदा एक टॉपिक प्रिपेअर केला की पॅटर्न सेम ठेवतो IBPS, तर मग तोच पॅटर्न जर आपण प्रॅक्टिस केला
तर त्यावर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न नक्की मिळू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअर करा, तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील आहेत. विद्यार्थी जे आहेत ते ट्रिक्सवरच फोकस करतात, पण ट्रिक्समुळे तुम्हाला मार्क्स मिळू शकणार नाहीत. एखादा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो नक्की ट्रिक्समध्ये, पण सर्वात बेस्ट ट्रिक्स असतात की तुम्ही कॉन्सेप्ट किंवा मूलभूत संकल्पना समजून घ्यावात. आणि जे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत आहेत टेटच्या दृष्टीने, त्याच्यामध्ये मूलभूत संकल्पना सांगण्यात येत आहेत, त्यामुळे तसे मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह करा. तर हा एक सिक्वेन्स आहे बघा. दिशामापन आधी करा, 4 ते 5 प्रश्न. सिलॉग्स, कंपॅरिझन कोडिंगवर सुद्धा आपण व्हिडिओज टाकलेले आहेत ह्या दोन्ही याच्यावर. कोडिंग डिकोडिंग 4 ते 5 मार्कांचं येत आहे. क्रिटिकल रिझनिंगवर आपण पूर्ण 6 लेक्चरची सिरीज तयार केलेली आहे, ती बघा. तितके सुद्धा व्हिडिओज तुम्ही बघितले आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर सॉल्व्ह केले तरीसुद्धा 7 ते 8 प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील. आता या क्षणी आपण मॅक्झिमम पोर्शन कव्हर करू शकत नाही किंवा 50-100 प्रश्न सॉल्व्ह करू शकत नाही. तर तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे की तुम्ही कोणत्याही टॉपिक्सचे बेसिक्स क्लिअर करा आणि त्यावर 20 ते 25 प्रश्नच सॉल्व्ह करा. 100 प्रश्नांऐवजी 20 ते 25 प्रश्नच सॉल्व्ह करा, ज्या प्रकारचे प्रश्न येत आहेत परीक्षांमध्ये. आणि त्या 20 प्रश्नांना रिपीट करा, कारण की रिपिटेशनने काय होणार, तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि त्या मेथड ज्या आहेत त्या स्ट्रॉंग होत जातील परत परत सॉल्व्ह करून. पाठांतर करायचे नाहीत उत्तरे, त्या मेथड्स रिवाईज करायच्या आहेत. मग काय करायचं, आपण 20 ते 25 प्रश्न प्रत्येक टॉपिकचे घ्या आणि लेवल जो आहे तो लेवल 1 आणि लेवल 2च आहे. इझी टू मॉडरेट लेवलचाच आहे, डिफिकल्ट लेवलचे प्रश्न नाहीत. आपण सराव कमी केलेला आहे त्यामुळे ते प्रश्न डिफिकल्ट वाटत आहेत. एखादा प्रश्न बैठक व्यवस्थेचा किंवा पझलचा तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतो, पण इतर प्रश्न जे आहेत ते लेवल 1 लेवल 2चेच आहेत. त्यामुळे 20 ते 25 प्रश्न घ्या आणि त्यांना रिपीट करा, पण त्याआधी बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर करणे खूप महत्त्वाचे असणार आहे. तर या सिक्वेन्सने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. दिशामापन, सिलॉग्स म्हणजे वेनाकृती, काही घरे, पतंग आहेत अशा प्रकारचे प्रश्न येतात. कंपॅरिझन कोडिंगवर आपण व्हिडिओ घेतलेला आहे. कोडिंग डिकोडिंगचे 4 ते 5 प्रश्न येतात. क्रिटिकल रिझनिंगचे 7 ते 8 प्रश्न, हा सुद्धा आपण कव्हर केलेला आहे. नातेसंबंध 4 ते 5 मार्कांसाठी येत आहे. आणि नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे डायग्रामवर आधारित प्रश्न. नॉन व्हर्बल म्हणजे काय, डायग्रामवर आधारित प्रश्न, म्हणजे आकृत्या असतील, पुढची आकृती कोणती असेल आहे, अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत. तर यामध्ये काय करा, तुम्ही 40 ते 50 प्रश्न सॉल्व्ह करून बघा, तर तुम्हाला डेफिनेटली 10 पैकी 7 ते 8 प्रश्न सुटतील. आणि सर्वात शेवटी येणार आहे पझल्स, कारण की पझल्सचे प्रश्न तुम्हाला लेंग्दी वाटू शकतात. पझल्सचे कॉन्सेप्ट समजून येतील, पण पझल्समध्ये एका प्रॅक्टिस सेटवर 5 प्रश्न विचारले जातात. असे 4 पझल्स तुम्हाला विचारण्यात येत आहेत, 3 ते 4. एक प्रॅक्टिस सेटवर किती येणार, 5 प्रश्न येणार. म्हणजे फ्लोअर बेस्ड आणि बैठक व्यवस्थेवर जास्त प्रश्न येत आहेत. मग पझल तर विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करता येतो, पण वेळेत सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. म्हणजे 5 मिनिटात 5 प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. तर यावर तुम्ही कशा प्रकारे करू शकता की जे पझल्स बैठक व्यवस्था आणि फ्लोअर बेस पझल्सच येतात, तर जे प्रश्न आपण बघितलेले आहेत किंवा आपण याचे व्हिडिओज पण बनवलेले आहेत, 2 इतर प्रश्नसुद्धा PDF तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळालेली होती, त्याच प्रश्नांना रिपीट करा. रिपीट केल्याने काय होणार की त्या पझल्सवरचा वेळ तुमचा कमी कमी होत जाईल. म्हणजे ज्यावेळी पझल्स आपण सर्वप्रथम सॉल्व्ह करतो, समजा पहिल्यांदा पझल सॉल्व्ह करायला 10 मिनिटे लागत असतील, मग काय करा तुम्ही, एकदा तुम्हाला मेथड समजली की एखादा विशिष्ट प्रकारचा पझल्स कशा प्रकारे हँडल करायचा आहे, मग तोच पझल परत सॉल्व्ह करा. नक्कीच तुम्हाला 10 मिनिटे लागणार नाहीत, तर 7 ते 8 मिनिटांचाच वेळ लागेल. म्हणजे आता 3 मिनिटे इथे आपण रिड्यूस केलेली आहेत. मग काय करा, परत हाच पझल एकदा सॉल्व्ह करून बघा, जेणेकरून त्याचा वेळ कालावधी किती मिनिटांचा झाला पाहिजे, 4 ते 5 मिनिटात तो सॉल्व्ह व्हायला हवा. तर अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्सिंग करू शकता आणि तुमच्याकडे 2 दिवससुद्धा असतील तरी हे टॉपिक्स तुम्ही कव्हर करू शकता, कारण की डिफिकल्ट नाहीत, लेवल 1 लेवल 2चे आहेत. ही तुमची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. 1 ते 2 मार्कांच्या प्रश्नांसाठी आता त्यापेक्षा बेटर आहे की हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. तर अशा प्रकारे रिझनिंगमध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी यूज करू शकता. मॅथ्समध्ये काय करायचं बघा, बरेच टॉपिक्स आहेत. गुणोत्तर प्रमाण, प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, भरपूर प्रश्न आहेत. लेवल 1 लेवल 2 येणार आहेत, इझी लेवल येणार आहेत. पण आपल्याला हे 3 टॉपिक नक्की करायचे आहेत. कोणते, सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या किंवा आपण सॉल्व्ह करतो बॉडमासच्या आधारावर. जवळपास 5 प्रश्न ते येत आहेत, सोपे असतात. वर्गमूळ, घनमूळ, बॉडमासचा नियम, गुणाकार, भागाकार, हे एकदम बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तरी 5 प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. मग रेशो प्रपोर्शनचा एक प्रश्न येईल, प्रॉफिट अँड लॉसचा एक प्रश्न येईल. तितका वेळ तिथे देण्यापेक्षा सरळ 5 मार्कांच्या बंचमध्ये जे प्रश्न येतात त्यांच्यावर फोकस करणे जास्त योग्य असेल. म्हणजे समजा हे 3 टॉपिक एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रिपेअर केले नसेल आणि त्याचा पेपर 2 दिवसानंतरही असणार आहे, तरीसुद्धा तो हे प्रश्न कव्हर करू शकतो. स्पेसिफिक प्रकारचे प्रश्न आहेत आणि तुम्हाला आपल्याच यूट्यूब चॅनलवर पुढे यांचे व्हिडिओसुद्धा मिळणारच आहेत. ओके, तर हे 5 प्रश्न, इनइक्वॅलिटीज, मॅथमॅटिकल इनइक्वॅलिटीज याला म्हणतात.
म्हणजे इथे संख्यांची तुलना करायची असते. 5 प्रश्न येतात, म्हणजे वर्ग समीकरणे येतात, एक रेषीय समीकरणे येतात. वर्ग समीकरणे म्हणजे x² + 5x + 4 = 0. अशा प्रकारे 2 इक्वेशन्स असतात, त्यावरून त्यांच्या किमती काढून संख्यांची तुलना करायची असते. वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ आणि लिनियर इक्वेशन्स म्हणजे x + y = 3, 2x + y = 4 अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर हा टॉपिक कसा आहे, एकदा तुम्हाला कॉन्सेप्ट समजले की तुम्ही मग नक्कीच या टॉपिकवर 5 पैकी 5 प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर 5-5 मार्कांचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला टार्गेट करायचे आहेत. त्यानंतर आहे नंबर सिरीज. नंबर सिरीजमध्ये खूप डिफिकल्ट नंबर सिरीज येत नाही, जशा बँकिंगमध्ये येतात. अगेन लेवल 1, लेवल 2 येतात. तर यांचे बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्या की नंबर सिरीजमध्ये कोणकोणते लॉजिक्स असतात. आपल्या चॅनलवर याचे व्हिडिओसुद्धा लवकरच येतील. तर हे 15 प्रश्न जर तुम्ही कव्हर केले तर तुम्हाला 1-1 मार्कांवर फोकस करावा लागणार नाही. आता ज्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की 30 मार्कांचा येतो अंकगणित, मग 15 प्रश्नांवर फोकस का करायचं, तर तुम्ही इतर प्रश्नसुद्धा सॉल्व्ह करू शकता. पण जशा प्रकारे 120 मिनिटात 200 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, मग त्यामध्ये काहीतरी प्रश्न नक्कीच स्किप होणार आहेत. मग ज्यांची प्रोबॅबिलिटी बल्कमध्ये असते प्रश्न येण्याची, ते टॉपिक्स आपल्याला आधी कव्हर करायचे आहेत. तर हा सिक्वेन्स तुम्ही फॉलो करू शकता आणि नक्कीच तुम्हाला बेनिफिट होईल. मॅथ्समध्ये सुद्धा तुम्ही असं करू शकता की 30-30 प्रश्न सॉल्व्ह करा आणि तेच रिपीट करा, लॉजिक फिक्स करा, बेसिक कॉन्सेप्ट्स कव्हर करा. आता बघा, परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं, म्हणजे 120 मिनिटात तुम्हाला 200 प्रश्न हँडल करायचे आहेत. किती प्रश्न कव्हर करायचे आहेत, 20 मिनिटात 200 प्रश्न. तर आपण कशा प्रकारे स्ट्रॅटेजीज करू शकतो आणि 200 प्रश्न सॉल्व्ह होतील का, तर 2 स्ट्रॅटेजीज आहेत त्यामध्ये. बघा, कधीही आता तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करताना किंवा मॉक पेपर सॉल्व्ह करणार तर तुम्ही 2 राऊंड्स तयार करायचे, राऊंड 1 आणि राऊंड 2. आता होऊ शकतं की 90 प्रश्न जे आहेत इतर अंकगणित व बुद्धिमत्तेच्या व्यतिरिक्त ते सोपे आहेत आणि त्यांना सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागणार नाही. तर राऊंड 1 म्हणजे काय, 1 मिनिटाच्या आत जे प्रश्न होऊ शकतील ते तुम्हाला आधी सॉल्व्ह करायचे आहेत. मग तो 200व्या क्रमांकाचा प्रश्न असो, 170व्या क्रमांकाचा प्रश्न असो किंवा कोणताच असो. मध्ये प्रश्नाचे उत्तर येत असले तरी तो स्किप करायचा, त्याला राऊंड 2 मध्ये घ्यायचं जर त्याला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल. आणि कोणता प्रश्न 1 मिनिटाच्या आधी सॉल्व्ह होईल हे तुम्हाला जास्त बेटर प्रकारे माहिती असेल, कारण की तुम्हाला तुमच्याविषयी जास्त माहिती आहे की तुमचा कोणता टॉपिक योग्य आहे. मग त्याच्यावर थोडं ॲनालिसिस करा, 15 ते 20 मिनिटांचं ॲनालिसिस करा आणि तशा प्रकारे टॉपिक्सची लिस्ट तयार करा. मग राऊंड 1 मध्ये कशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत जे 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह होतील. आणि राऊंड 2, राऊंड 1 सॉल्व्ह करतानाच इतर प्रश्न तुम्हाला स्किप करावे लागतील. मग समजा राऊंड 1 मध्ये तुम्ही 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह करणारा प्रश्न बघितला आणि पुढे प्रश्न आला दिशामापनाचा, पण तुम्हाला वाटते की या दिशामापनाच्या प्रश्नाला मला 1 मिनिटात एकच प्रश्न सॉल्व्ह होईल, म्हणजे 4 मिनिटात 4 प्रश्न सॉल्व्ह होतील. तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे की दिशामापन राऊंड 2 मध्ये सॉल्व्ह करायचा. राऊंड 2 मध्ये कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे की ज्यांना 1 मिनिटात एक सॉल्व्ह होईल किंवा ज्यांना थोडा जास्त वेळ लागणार आहे. मग ते सुद्धा बरेच प्रश्न असतील, मग त्यामध्ये तुमच्याकडे लिस्ट असायला पाहिजे. म्हणजे राऊंड 1 मध्येच तुम्हाला राऊंड 2 मध्ये कोणते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत रफ पानावर एका कॉलममध्ये त्यांचे नंबर्स लिहून टाकायचे आहेत. की समजा राऊंड 1 मध्ये दिशामापनाचा प्रश्न आला आणि तुम्हाला वाटतं की तो राऊंड 2 मध्ये सॉल्व्ह करायचा आहे, तर आपण रफ शीटमध्येच दिशामापन शॉर्टमध्ये लिहायचं आणि कोणत्या क्रमांकावर होता, 30व्या क्रमांकावर असं लिहून टाकायचं. म्हणजे राऊंड 2चे प्रश्न सॉल्व्ह करताना सरळ तुम्हाला 30व्या क्रमांकावर येता येईल आणि यामध्ये काहीही टाईम वेस्ट होत नाही. IPचा सिस्टम फास्ट असतो. तुम्ही जर पूर्ण प्रश्न क्लिक करून सुद्धा बघितले तरी त्याला जास्त वेळ लागत नाही. हे भ्रम आहेत. तुम्ही जोपर्यंत मॉक पेपर सॉल्व्ह करणार नाहीत किंवा एखादा सराव करून बघणार नाहीत ऑनलाईन, तोपर्यंत तुम्हाला हे लक्षात येणार नाही. तर राऊंड 1 आणि राऊंड 2ची स्ट्रॅटेजी तुम्ही नक्कीच यूज करा. दोन्ही स्ट्रॅटेजीमध्ये राऊंड 1 आणि राऊंड 2 तयार करायचे आहेत. राऊंड 1 मध्ये 1 मिनिटापेक्षा आधी जे प्रश्न सॉल्व्ह होतील ते करायचे आहेत. राऊंड 2 मध्ये 1 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागेल ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि असे काही प्रश्न असतील ज्याला खूपच जास्त वेळ लागणार आहे, समजा एखाद्याला बैठक व्यवस्था व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता येत नाही, तर तो स्किपसुद्धा करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. आता 2 स्ट्रॅटेजीज कशा असतील, तर एक विद्यार्थी असा असेल की ते फक्त हे 90 प्रश्न आधी सॉल्व्ह करून टाकणार, म्हणजे ते अंकगणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न राऊंड 1 मध्ये घेणारच नाही. मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, हे 90 प्रश्न टार्गेट करायचे. याच्यासाठी अराऊंड 45 मिनिटात किंवा 50 मिनिटात तुमचे हे प्रश्न सॉल्व्ह व्हायला हवेत. त्यापेक्षा आधी होत असतील तर जास्त बेटर आहे. समजा 50 मिनिटात तुम्ही हे 90 प्रश्न सॉल्व्ह केले, त्यानंतर तुमच्याकडे 70 मिनिटांचा वेळ असतो. मग तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, 70 मिनिटात 70 तरी प्रश्न किंवा 60 तरी प्रश्न आपले ॲक्युरेटली सॉल्व्ह झाले पाहिजेत. म्हणजे ॲक्युरेसीवर भर द्यायचा आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या. जे तुम्ही अटेम्प्ट करणार 140, 150 किंवा 130 ते ॲक्युरेट असले पाहिजेत. म्हणजे राऊंड 2 मध्ये किंवा अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये 1 मिनिटात एक
या ॲव्हरेजनी प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. अशा प्रकारे स्ट्रॅटेजी घेऊ शकता. स्ट्रॅटेजी 1 काय असेल, आधी हे 90 प्रश्न अटेम्प्ट करा, त्यानंतर उर्वरित वेळांमध्ये 1 मिनिटात 1 अशा प्रकारे अंकगणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न हँडल करा. तेही त्याच्यामध्ये टॉपिक तुम्ही नोट करून घ्या की तुम्हाला कोणता टॉपिक चांगला नाही येतो, तेच प्रश्न आधी सॉल्व करायचे. रफ पानावर त्यांचे क्रमांकसुद्धा लिहून ठेवायचे. आणि स्ट्रॅटेजी 2 काय असू शकते, हे 90 प्रश्न हँडल न करता जेही प्रश्न, मग ते अंकगणित बुद्धिमत्तेचे असोत किंवा या 90 प्रश्नांमधून असोत, ते कव्हर करून टाकायचे आपण राऊंड 1 मध्ये. म्हणजे ते बुद्धिमत्तेचे असले तरी चालते, अंकगणिताचे असेल तरी चालते, कारण की आपल्याला मार्क्स घ्यायचे आहेत. ते ह्या 90 प्रश्नांपैकी असले तरी चालेल. तर अशा प्रकारे ह्या 2 स्ट्रॅटेजीज तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आणि या स्ट्रॅटेजीच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा, त्यांचेसुद्धा सॉल्युशन देण्याचा आम्ही प्रयत्न करूया. आय होप तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीज युजफुल असतील. आणि सर्वात शेवटी म्हणजे चांगले अटेम्प्ट किती, तर चांगले अटेम्प्ट ही जी स्ट्रॅटेजी आहे ते फॉलो करा. जास्तीत जास्त अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. 140, 150 किंवा 130 अटेम्प्टही चांगले असू शकतात, कारण की सर्वांसाठीच IBPSचा पॅटर्न डिफिकल्ट आहे. त्यामुळे या स्ट्रॅटेजीनुसार जितके जास्त अटेम्प्ट होऊ शकतील तितके जास्त अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि डिसाइडिंग फॅक्टर कोणते आहेत, 90 प्रश्न जे आहेत इतर अंकगणित व बुद्धिमत्तेपैकी, त्यापैकी 90 तुमचे अटेम्प्ट व्हायला पाहिजेत. आणि अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही जेही प्रश्न करणार ते ॲक्युरेटली सॉल्व करा. शेवटचे 5 ते 10 मिनटं जे प्रश्न उर्वरित आहेत त्यांना आन्सर्स मार्क करण्यासाठी ठेवा, कारण की कोणताही प्रश्न स्किप होऊ देऊ नका. अशा प्रकारे एक पॅटर्न बनवा, मॉक टेस्ट सॉल्व करा. थँक्यू व्हेरी मच. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. सबस्क्राईब नक्की करा आणि पुढे खूप महत्त्वाचे अंकगणिताचे व्हिडिओजसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. थँक्यू व्हेरी मच.